देगलूर तालुक्यातून आज जेवढे काँग्रेसवर प्रेम करणारे लोक होते त्या मेळाव्यात सर्वजण उपस्थित झाले आणि आजच्या काळात जे आपण पाहिलं गेल्या वसंतराव चव्हाण साहेबांवर जे प्रेम करणारे लोक होते आजही तेवढेच लोक काँग्रेसवर प्रेम करणारे लोक या ठिकाणी आजही आहेत. मागच्या काळात जसं होतं का आजही आपण काँग्रेस प्रेम करतो. तर अध्यक्ष स्वतः बसवराज पाटील यांच्या म्हणणं आहे की आम्हाला विश्वासात न घेता आमचा राजीनामा आम्हाला परिपक्व केलं नाही तरी दुसरं पद देण्यात आलं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना तालुकाध्यक्ष पदावर कोण काढले हे आमचा प्रश्न आहे. हा हनुमंतराव पाटील पेटवून जिल्हाध्यक्षाचा प्रश्न आहे. माननीय खासदार पुणे नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी त्यांना काढून हे आमचं प्रश्न नाही. इथून जे काँग्रेसची मरगळ आहे, मला तालुका अध्यक्ष मिळाल्यापासून मी हे ऑफिस जे आहे इथं कंटिन्यू 24 तास चालू ठेवतो. माझं काम पहिल्यापासूनच 24 तास राहते लोकांसाठी, पण माझ्या सर्कल पुरतं होतं. आता मी तालुक्यात सगळेचे कामं करणार आहोत एवढं मी निश्चित तुम्हाला ग्वाही देतो. आता देगलूर शहर ग्रामीण भागात आता आपली जिम्मेदारी वाढल्यात, कसं जनसंपर्क वाढायचा आहे किंवा कार्यकर्ते कसे वाढवायचे आहेत यावर काय प्रयत्न करणार? मी प्रत्येक सर्कलला 2-2 दिवस भेट देऊन प्रत्येक गावात जाऊन लोकांशी चर्चा करून आपले कार्यकर्ते कोण आहेत, बूथ कमिटी कसं करायचं, काय करायचं हे सगळं मी नियोजनबद्ध कार्यक्रम करून शेवटी एक मोठं ग्रुप तयार करून जसं काँग्रेस आपल्याला वाढीत आहे तसं मी काँग्रेस वाढीचा प्रयत्न करतो.